मित्रांनो नमस्कार. मी आपला दोस्त शैलेंद्र भांडारकर. आज आम्ही जंगल सफारीवर निघालो आहे आणि सायंकाळी 6 वाजले. रस्त्यात आम्हाला आज आम्ही वनस्पती खोजच्या माध्यमातून काही औषधीयुक्त पौधे आम्हाला मिळतील ह्याकरता आम्ही जंगलात गेलेलो होतो. परंतु आम्हाला रस्त्यात येता येता जंगल सफारीमध्ये येताना आम्हाला एक आमट्याचं झाड मिळाला. आणि ते आमट्याचं झाड कसं असते आणि किती औषधी उपयोगी आहे ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर रस्त्याने जाता जाता आपल्याला हे आमट्याचं झाड मिळालेलं आहे आणि आपण त्याच्या जवळच आहोत मित्रांनो. आणि हे आमट्याचं झाड आमच्याकडले हकीम कशा पद्धतीनं त्याचा उपयोग करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आणखी त्याचे काय उपयोग आहेत. हकीम तर उपयोग आणतात, पण त्याच्या व्यतिरिक्त काय उपयोग अजून आपण करू शकतो त्याची मी माहिती तुम्हाला देणार आहे. आज माझ्यासोबत आहेत आमचे मित्र गणेश भाऊ टेंभुर्णे. ते त्या झाडाच्या जवळ जातील आणि ते पण आपला अनुभव सांगतील. तर गणेश भाऊ, आपण ते आमट्याचं झाड कोणतं आहे ते दाखवा आमच्या लोकांना. हे बघा मित्रांनो, हे आमट्याचं झाड आहे आणि आमचे गणेश भाऊ ते दाखवत आहेत. त्याचे पानं याला का म्हणतात गणेश भाऊ इकडे? आमट्याचं झाड. आमटा. आमटा आमटा. तर मित्रांनो, ह्याला आमटा म्हणतात ह्या झाडीपट्टी भागामध्ये. आणि हा आहे आपटा, जंगली आपटा, मोठा आपटा याला म्हणतात, मोठा आपटा. आणि लहान आपटा पण असतो, तो शेतामध्ये किंवा जवळ जंगलामध्ये असतो. पण हा आहे मोठा आपट्याचं झाड. आणि आमचे गणेश भाऊ म्हणतात की याला काय म्हणतात? आमटा. 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 तर याचा काही उपयोग वगैरे करतात का इकडे हकीम? नेतात ना औषधीसाठी. नेतात का? सांगत नाही कशा अच्छा. तर त्यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की हां, या हकीम लोक याला इथला औषधी नेतात काढून, पण ते सांगत नाही की हे कशावर चालते. तर आज मी खास तुमच्यासाठी ह्या आमट्याचं योगायोगाने हे झाड मिळालं आहे ह्या ठिकाणी. आणि दुर्मिळ झाड आहे हे, पण वनस्पती दुर्मिळ आहे. याचे मोजके झाडं असतात जंगलामध्ये. आणि आज आपल्याला खूप मोठा झाड आहे आमच्याजवळ हा. तर आमटा, आणि याचं नाव आहे आपटा. आपटा ह्या नावाने हा झाड प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर गणेश भाऊ, आपण थोडंसं त्याची जी माहिती दिली त्याचे याबद्दल तुमचं पण मी धन्यवाद करतो. हे आमट्याचं झाड. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे आता. हे आमट्याचं झाड आमच्या गणेश भाऊनी दाखवलं. याचे पानं असे खूप मोठे मोठे पानं असतात ह्या आमट्याचे. याला म्हणतात आपटा, मोठा आपटा. याला जंगली आपटा म्हणतात. हा जंगलामध्ये असते हे झाड. तर ह्याच्यामध्ये एवढं औषधीय गुणधर्म आहे मित्रांनो की याचे पान, याची साल आणि याची मुडी हे सर्व आपल्या आरोग्यासाठी एकदम उपयुक्त आहेत. याच्यात औषधीय गुणधर्म आहेत आणि ते आपल्याला माहीत नसल्यामुळे हा दुर्लक्षित झाड आहे. हकीमांना, काही मोजक्या लोकांना याचे गुणधर्म माहीत आहेत, पण ते काय आपली औषधी उतरते म्हणून ते काही सांगत नाही. आणि म्हणून ह्या दुर्लक्षित आहे हा झाड. आज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे पानं आहेत ह्या आपट्याचे, याला संस्कृतमध्ये अस्मंतरी म्हणतात. की हा पथरीसाठी चालतो. ज्या व्यक्तीला मूत्रखडा असेल, ज्याला आपण पथरी म्हणतो, मूत्रखडा असेल आणि त्याचा खूप त्रास होत असेल, तर तुम्ही याचा मिनिमम महिनाभर सेवन करा. जास्त सेवन करायचं नाही, महिनाभर सेवन करा. आणि अनेक लोकांच्या पथऱ्या यांनी गलवलेल्या आहेत मित्रांनो. तर याला का करायचं आहे, याचे मिनिमम 3 पानं न्यायचे, दररोज 3 पानं न्यायचे. आणि ह्या पानांना दुधामध्ये चांगला उकडवायचा. याला उकडून, इथले हकीम लोक याला दुधात उकडतात ह्या पानांना, आणि दुधात उकडून तो दूध प्यायला देतात मित्रांनो.
तर ह्यामुळे कंटिन्यू जर तुम्ही याचा उपयोग घेतला तर तुमच्या जे पथरी आहे ती गलून जाते मित्रांनो. म्हणून याला अस्मंतरी म्हणतात. आणि अस्मरी फोडून टाकतो हा. तर याचे जे पानं आहेत हे मूत्रखड्यासाठी आहेत. त्याच्यानंतर तुमचा हा अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आहे याच्यात. हा तापसुद्धा कमी करतो. याचे कोवडे पानं न्यायचे आणि त्याचा काढा काढायचा. काढा काढण्याची सिस्टम अशी आहे की याचे मिनिमम 1 किलो पानं जर नेले आणि त्याच्यात 4 ग्लास पाणी टाकलं तर त्याच्यामधला एकच ग्लास पाणी वाचलं पाहिजे आणि मग तर छानून घ्यायचं आणि 2-2 चम्मच ते जर घेतले तर तुमचा तापसुद्धा कमी होतो. हा तुमच्या पोटाच्या सुद्धा आजारावर चालतो. मित्रांनो, जर तुम्हाला बवासीर म्हणजे मूळव्याधीचा जर त्रास असेल तर मूळव्याधीच्या त्रासाला ह्या झाडाची पानं न्यायची, चांगला बारीक वाढवायचा याला आणि बारीक वाढवल्यानंतर त्याला खोबऱ्याचा जो तेल असते त्या खोबऱ्याच्या तेलामध्ये चांगलं मिक्स करायचा आणि ते संडासचे जे कोमं येतात त्या कोमावर याचा लेप लावायचा आहे मित्रांनो. याच्याने तुमचे बवासीरचे मस्सेसुद्धा नाहीसे होणार आहे. ह्या झाडाची जी साल आहे ही साल जर तुम्ही उकडून घेतली तर तुमच्या पोटातील जे आजार आहेत, अंतरसाल घ्यायचे आहे, अंतरसाल उकडून घ्यायची आणि नियमित तुम्ही सेवन केलं तर पोटातले जे आजार आहेत तुमचे, कृमी जरी असतील, लहान मुलांना कृमी होतात, लहान मुलांना जरी आपण दिलो यांना एकदम अर्धा चम्मच तर त्याचे कृमी नाहीसे होतील. आणि पोटातले जे विकार आहेत ज्याला बद्धकोष्ठता आहे, आम्लपित्ताची शिकायत आहे, ते सुद्धा ह्याच्याने बरे होतात ह्या सालीने. याच्यानंतर जर तुम्हाला गाठी असतील, शरीरावर जर गलगंड वगैरे येतो, सुजन असेल कुठं, तर ह्या झाडाची साल उकडून घ्यायची, ह्या झाडाची साल न्यायची, त्याची भुकटी बनवायची मित्रांनो, वाळवून भुकटी बनवायची आणि याच्यामध्ये परत 2 मेडिसिन टाकायच्या असतात. याच्यामुळे तुमच्या शरीरावर येणारी जे गाठ असते ती गाठ कमी होते मित्रांनो. तर निवड पहिल्यांदा ह्याचा जरी उपयोग घेतला गाठीसाठी की ह्याची साल न्यायची, आंतरसाल न्यायची आणि वाळवून टाकायचा आणि दररोज 1 चमचा सकाळी ना संध्याकाळी जरी घेतले तर तुमच्या शरीरावरती येणाऱ्या ज्या गाठी आहेत ते गाठी आणि गलगंडसारखा जरी आजार असेल तरी याच्याने कमी होतो मित्रांनो. थोडंसं लाँग टर्ममध्ये घेणे आहे ही औषधी, तुमची फ्रीची औषध आहे आणि लाँग टर्ममध्ये घेणे आहे. याच्यानंतर मित्रांनो, याची मुळीची, ह्या झाडाची जी मूळ आहे, मूळ, ह्या झाडाच्या मुळीची साल न्यायची आणि मुळीची सालसुद्धा जास्त प्रभावी असते. ते तुमच्या बवासीर आहे, तुम्हाला मलेरियाचा जरी ताप येत असेल आणि तिचं जर अर्क जर पेले तुम्ही, कुटून आणायचा, कुटून टाकायचा आणि अर्ध्या तासानंतर त्याचा रस प्यायचा 1 कप. तर हा तुम्ही जर कंटिन्यू 3-4 दिवस घेतला तर तुमच्या शरीरातील जो ताप असेल, मलेरियाचा जर ताप असेल का इतर ताप असेल तरी तो सुद्धा ह्या औषधांनी कमी होतो मित्रांनो. तर असा हा बहुगुणी झाड आहे, जंगली आपटा आहे, जंगली आपटा. आणि याचे शेंगा पण आपल्या कामामध्ये येतात. शेंगाचा पण गुणधर्म आहे आणि ते शेंगा अशासाठी कामात येतात की तुमच्या जर गाठी असतील शरीरावर तर त्या पण तुमच्यासाठी उपयोगी आहेत. त्या गाठीच्या ज्या बिया आहेत ह्या झाडाच्या शेंगांच्या, त्या बिया आणि ह्या झाडाचे जी आंतरसाल असते तिची भुकटी एकत्र वाटवायच्या आणि त्या खायच्या. तर अशा पद्धतीनं हा बहुगुणी झाड आहे मित्रांनो. हा अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, त्याच्यामुळे तुमचे दर्द निवारक जे बी त्रास असेल, ताप असेल, अनेक प्रकारचे आजार कमी करतो. पोटातले सुद्धा विकार कमी करतो. त्याच्यानंतर दात ज्याचे खराब होतच असतील दात, तर ह्या झाडाच्या दातून किंवा याचा मंजनसुद्धा तुम्ही, याचा मंजनमध्ये ह्या झाडाच्या शेंगा
शेंगायचा फोल आणि ह्या झाडाचे पानं आणि अंतरसाल हे तीनही एकत्र करायच्या आणि याच्यामध्ये करंजीची जी साल असते मुडीची ते करंजीची साल वाढवून टाकायच्या आणि त्याचा पावडर बनवा. त्याच्याने तुमच्या दातामध्ये ज्या तकलीफ असेल, दात हालत असतील तर ते सुद्धा ह्या याच्याने कमी होतात. तर असा बहुगुणी झाड आहे आणि आपल्यापासून खूप दुर्लक्षित आहे. मोजका झाडं असतात हे जंगली आपट्याचे. तर मित्रांनो, असे जर झाडं तुम्हाला दिसले तर नक्कीच तुम्ही पथरीसाठी उपयोगात आणा. तुमच्या किडनीवर जर काही सुजन असेल, लिव्हरवर जरी सुजन असेल तरी हा लिव्हरची सुजन कमी करतो. असं बहुगुणी झाड. तर आपट्याचं झाड आहे हे. आमच्या भागामध्ये याला झाडीपट्टीमध्ये आमटा म्हणतात. हा आमटा आहे. आणि जो दुसरा आपटा आहे लहान आपटा त्याला आमच्याकडे शहाऱ्याचं झाड म्हणतात. शहारा आणि याला आमटा. तो छोटा आपटा आहे आणि हा मोठा आपटा आहे. हा जंगली आपटा आणि तो गावरान आपटा असं आमच्याकडे नाव आहेत. पण आपटा म्हणून याला ओळखत नाही, याला आमटा म्हणतात आणि त्या झाडाला शहारा म्हणतात. जो सोन्यासाठी आपण दसऱ्याच्या वेळेस उपयोगात आणतो तो शहाऱ्याचं झाड आहे आणि त्याचा पण खूप औषधीसाठी उपयोग आहे. पण हा खूप महत्त्वाचा झाड. आज तुम्हाला ह्या झाडाविषयी मी माहिती दिली. अचानक आम्हाला हे झाड रस्त्याला मिळालं आणि माझ्यासोबत गणेश भाऊ आहेत. त्यांनीसुद्धा ह्या झाडाची लोक औषध नेतात पण त्यांना काही माहीत नव्हतं ते कशासाठी नेतात. तर त्यांनीच ह्या ठिकाणी मला आणलं की बा इथं आमट्याचा एक झाड आहे आणि तो कशासाठी चालते, आपण जाऊ त्याच्याकडे. तर हे आमट्याचं बहुमूल्य झाड आहे. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आपण ह्याविषयी कमेंट कराल आणि नक्कीच इतरांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बहुमूल्य औषधी नवीन नवीन तुम्हाला दररोज एक नवीन औषधी आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगू, जेणेकरून तुमचं आरोग्य हे निरोगी राहिलं पाहिजे आणि आपण सुद्धा जास्तीत जास्त आयुर्वेदाचं कशा पद्धतीने आपण लाभ घेता येईल त्याचासुद्धा आपण प्रयत्न करायचा. आणि आपण ह्या झाडाविषयी अधिकच जाणकारी माहिती घेतली. आपल्याकडे जर असं झाड असेल, मोठे मोठे पानं आहेत त्याचे, एकदा पाहू शकता. आणि हे पान कसे आहेत, आता संध्याकाळ झाली आहे खूप. हे पान दिसतं का? पान आता दिसतं. बघू शकता, मोठे मोठे पान आहेत. हा मोठा आता आपटा आहे, मोठा आपटा, जंगली आपटा म्हणतात त्याला. आणि तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे झाडाविषयी तुम्हाला मी माहिती दिली. कशी वाटली नक्कीच आपण कमेंट कराल. धन्यवाद.